नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. इचलकरंजीत प्रेम प्रकरणाच्या वादातून तरुणावर गोळीबार. इचलकरंजी येथील सांगली रोडवर बुधवारी सायंकाळी एकावर पूर्व वैमनस्यातून गोळीबार केल्याची घटना काल रात्री घडली आहे. यामध्ये ओंकार जितेंद्र कांबळे वय वर्ष 21 राहणार समता चौक, सांगलीवाडी, जिल्हा सांगली हा जखमी झाला असून त्याच्या पोटात गोळी लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी भेट दिली. पोलिसांच्या विविध पथकाकडून हल्लेखोराचा शोध घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी भेट दिली. पोलिसांच्या विविध पथकाकडून हल्लेखोरांचा शोध घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की प्रेम प्रकरणावरून ओंकार कांबळे व हल्लेखोर यांच्या 4 ऑक्टोबर 2025ला जयसिंगपूर येथे वाद झाला होता. याबाबत ओंकार कांबळे यांच्यासह 10 जणांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्यात ओंकार कांबळे यांच्यासह साथीदारांना अटक केली होती. कारागृहातून तो साथीदारांसह तो जामिनावर बाहेर आल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी ओंकार याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. त्या अनुषंगाने बुधवारी ओंकार याला इचलकरंजी येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते. तेथील परिसरात ओंकार याच्यावर काही जण नजर ठेवून आहेत अशी त्याला चाहूल लागली. त्यामुळे त्याने पोलिसांना याबाबत कल्पना दिली. पोलिसांनी गोष्टी पथकाच्या माध्यमातून परिसरात पाहणी केली, परंतु त्यांना कोणीही आढळलं नाही. दरम्यान ओंकार याची प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्या दुचाकीवरून तो आणि कॉन्स्टेबल जगदीश पाटील असे दोघे जण जयसिंगपूरकडे निघाले होते. सांगली रोडवरील शिक्षक पतसंस्थेच्या जवळ ते पोहोचले असता दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या दोघा हल्लेखोरांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने ओंकार याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. ही गोळी ओंकार याच्या बरगडीला आणि पोटाच्या मध्य घुसल्याने तो जखमी झाला. सोबत असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवत मोटरसायकलवरून उतरून ओंकार याला रस्त्यालगत असलेल्या पशुखाद्य दुकानात नेले आणि शटर बंद केलं. घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पलायन केलं. त्यानंतर जखमी ओंकार याला पोलीस पाटील यांनी उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूरमध्ये हलवण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड व निरीक्षक महेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. या पाठोपाठ स्थानिक गुन्हे शाखेचं पथक, न्यायवैद्यक तपासणी पथक, फॉरेन्सिक श्वान पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू केला. यासाठी मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ अन्य मार्गाने वळवली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनास्थळी तपास तसेच पथकाकडून संशयितांचा शोध सुरू होता. या प्रकरणात अनुराग अमोल सूर्यवंशी राहणार पुजारी याने गोळीबार केला असल्याचा संशय पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, भांडाफोड न्यूज, इचलकरंजी, महाराष्ट्र.